प्रेमाचे प्रतीक सारसची आमगावातही नोंद। धान शेतात 4 पक्ष्यांचा मुक्त संचार। शेती परिसरात मुक्त संचार करताना सारस जोडपा। राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या व सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या सारस पक्ष्याची पहिल्यांदाच जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात नोंद करण्यात आली आहे। येथील आमगाव देवरी मार्गावरील शहराला लागून असलेल्या शेत शिवारात 1-2 नव्हे तर तब्बल 4 सारस पक्ष्यांचा मुक्त संचार नागरिकांना दिसून आला आहे। सारस पक्ष्यांमुळे गोंदिया जिल्ह्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे। असे असले तरी मानवी हस्तक्षेप आणि शिकार या कारणाने या पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र कमी होऊ लागले आहे। कधी काळी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध आणि शिरेगाव बांध या तलावावर आढळणारे हे पक्षी आता केवळ गोंदिया तालुक्यातील मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात आढळून येत आहेत। दरम्यान या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वन विभाग व सेवा संस्थांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यातच आता कधी नव्हे ते आमगाव तालुक्यात या पक्ष्यांचे अस्तित्व दिसून आल्याने पक्षीप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे। दिनांक 1 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आमगाव देवरी मार्गावरील आमगाव शहरालगतच्या एस वलतरे यांच्या घरामागील शेतशिवारात सारसची 2 जोडपी मुक्त संचार करताना आढळून आली। यावेळी काहींनी सारस जोडप्यांची फोटो तर काही चित्रफिती काढून समाज माध्यमांवर प्रसारित केले। सारस दर्शनाने आमगाव परिसरातही या पक्ष्यांची अधिवास असल्याची शक्यता असून जिल्हा प्रशासन व संबंधित वन विभाग आणि सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नही करावे अशी मागणी परिसरातील पक्षीप्रेमींकडून होत आहे। हे अधिवास की भटकंती? सारस पक्ष्यांचे अधिवास धानशेतीसह तलाव परिसरात असते। उन्हाळ्यात रब्बी पिकामुळे शेतात पाणी राहत असले तरी अनेक शेतात पाण्याची बोंब आहे। त्यात तलावातील जैविकता नष्ट होऊ लागली आहे। तेव्हा हे पक्षी भटकंती करत तिथे पोहोचले नसावेत असा कयास लावण्यात येत आहे। आमगाव परिसरात सारस पक्षी आढळून आल्याची माहिती वलतरे यांनी दिली। त्यामुळे या भागात सारसचे अधिवास असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सारस पक्षी दिसल्यास ताबडतोब त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा वन विभागाला द्यावी व सारस पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करावे असे मत डॉक्टर संतोष पुरी पक्षी निरीक्षक यांनी व्यक्त केले। माझा गाव माझी बातमी, सडक अर्जुनी, गोंदिया।